लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळणार. लाडक्या बहिणींची संक्रांत सरकार गोड करणार आणि लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डिसेंबर आणि जानेवारी असे 2 महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये जमा होणार. आणि हे 3,000 रुपये नक्की कधीपर्यंत जमा होणार याचा GR आला आहे का? आता आपल्याला माहिती आहेच की मी कालच आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं किंवा तुम्हाला दाखवलं आणि तुम्ही देखील पाहिलं असेलच की आपले विविध मंत्री असतील, आपले अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ असतील किंवा आपले कृषी मंत्री त्या ठिकाणी दत्तात्रय मामा भरणे असतील किंवा आपले जे सभापती आहेत विधान परिषदेचे माननीय राम शिंदे साहेब असतील, या सर्वांनीच त्या ठिकाणी त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट केले आहेत की ज्या पोस्टमध्ये सांगितलं की लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळणार. एवढंच नाही तर तुम्ही लक्षात घ्या, सध्या राज्यामध्ये महानगरपालिका 29 महानगरपालिकांच्या निवडणुका सुरू आहेत आणि या निवडणुकांमध्ये देखील विविध पक्षांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची संक्रांत गोड होणार, 3,000 रुपये येणार, 3,000 रुपये येणार, म्हणजे सत्ताधारी पक्षांच्या माध्यमातून या जाहिराती सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांचे आभार, कोण म्हणतंय देवाभाऊंचे आभार, कोण म्हणतंय शिंदे साहेबांचे आभार, कोण म्हणतंय दादांचे आभार. परंतु आपला विषय काय आहे की नक्की हे पैसे येणार कधी आणि हे 3,000 रुपये येणार का 1,500 रुपये मिळणार याचा GR काय सांगतोय? कारण जोपर्यंत GR येत नाही, शासन निर्णय येत नाही, तोपर्यंत आपण सांगू शकत नाही, कन्फर्म बोलू शकत नाही. कारण तुमच्या आठवणीसाठी परत एकदा तुम्हाला मी सांगतो की मागे म्हणजेच की रक्षाबंधनच्या वेळी देखील सेम अशी गोष्ट झाली होती. रक्षाबंधनला 3,000 रुपये येणार, 2 महिन्यांचे पैसे एकत्रित येणार, 2 महिन्यांचे पैसे एकत्रित येणार. परंतु वास्तविक पाहता पैसे आले किती? तर पैसे आले होते 1,500 रुपये. तसेच यावेळी देखील होऊ शकते का? यावेळी देखील आम्हाला 3,000 रुपये 3,000 रुपये सांगून 1,500 रुपयेच मिळतील का? असा देखील प्रश्न मला अनेक लाडक्या बहिणींनी विचारला आणि साहजिकच आहे. शेवटी जोपर्यंत अधिकृतपणे येत नाही तोपर्यंत लाडक्या बहिणी म्हणतात की आम्ही खरं मानणार नाही, हे सरकार फसवतंय किंवा आम्हाला नोव्हेंबरचे देखील पैसे अजून दिले नाहीत. अनेक लाडक्या बहिणी त्या ठिकाणी प्रलंबित आहेत. मग खरंच 3,000 रुपये येतील का किंवा सरकार फक्त आम्हाला आशेवर ठेवणार, असा प्रश्न लाडक्या बहिणी करत आहेत. तर चला याबाबतची माहिती आणि याबाबत नक्की काय होऊ शकतं व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊया. तर यामधील सर्वात पहिला मुद्दा म्हणजे लाडक्या बहिणींचा 3,000 रुपयांचा GR आलेला आहे का? जो लाडक्या बहिणींचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो की तुम्ही सांगू नका, GR काय सांगतोय ते आम्हाला बोलवा. तर अजून याबाबतचा कोणत्याही प्रकारचा GR आलेला नाही. पण GR हा नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचा देखील आला नव्हता. आलता कधी? 8 डिसेंबरला. तो सामाजिक न्याय विभागाकडून महिला व बालविकास विभागाकडे निधी वितरित केल्याचा GR आला होता. आणि आता नोव्हेंबरचे जे वितरण झालं ते डायरेक्ट वितरण झालं, यामध्ये कोणत्याही प्रकारचा GR आला नव्हता आणि म्हणूनच अनेक लाडक्या बहिणी अजूनही प्रलंबित आहेत. कारण निधीची कमतरता असल्याचे बोलले जात होते किंवा सरकारकडे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी पुरेसा निधी नव्हता आणि म्हणूनच सरकारने काय केलं? तर सरकार काय शांत बसलं का? नाही. सरकारने काय केलं की आपले जे अधिवेशन असतं हिवाळी अधिवेशनामध्ये 8 डिसेंबर रोजी पुरवणी मागणीमध्ये 8 डिसेंबर रोजी बघा या ठिकाणी पुरवणी मागण्या केल्या होत्या. या पुरवणी मागणीमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने निधी मागवला होता आणि सरकारला तो निधी देखील दिनांक 5 जानेवारी रोजी मिळाला आहे. मग सरकारला निधी वितरित करण्यासाठी कोणतीही अडचण नाही, कारण सरकारने यामध्ये 4 महिन्यांचे पैसे मागवले होते, ज्यामध्ये डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. कारण मार्च महिन्यामध्ये परत अधिवेशन असतं आणि ज्यावेळी आपलं बजेट मांडलं जातं संपूर्ण वर्षभराचं आणि म्हणूनच सरकारला आता 4ही महिन्यांचे पैसे सरकारकडे लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या वितरणासाठी आलेले आहेत. मग या ठिकाणी सरकारला हे वितरण किंवा हे 3,000 रुपये देण्यासाठी कोणत्याही प्रकारची सध्या तरी अडचण मला वाटत नाही. वाटत नाही म्हणजे नाहीच. मग हे सरकार 3,000 रुपये का देणार? फक्त लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी देणार का? तर याचं शेवटी सरकार आहे. सरकारचा देखील या ठिकाणी काही ना काही स्वार्थ असतो, प्रत्येकाचा असतो. त्या पद्धतीने सरकार काय करेल की सरकार काय म्हणणार की संक्रांत बी आहे, ठीक आहे, लाडक्या बहिणींना संक्रांतीचं गिफ्ट देखील देता येईल आणि त्यासोबत आपला मूळ मुद्दा काय आहे? तर मूळ मुद्दा आपला आहे निवडणूक. कारण राज्यामध्ये 14 तारखेला संक्रांत आहे आणि राज्यामध्ये 15 तारखेला महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकांच्या आधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 3,000 रुपये जमा झाले म्हणजे काय होणार? म्हणजे लाडक्या बहिणी विधानसभेप्रमाणेच यावेळी देखील सरकारला भरभरून देणार. म्हणजे संक्रांतीची ओवाळणी लाडक्या बहिणींना सरकार देणार आणि सरकारला देखील लाडक्या बहिणी मतरूपी आशीर्वाद परत देणार. अशा पद्धतीने त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3,000 रुपये नक्कीच येऊ शकतात यावेळी. कारण इलेक्शन देखील आहेत, इलेक्शन तोंडावर म्हणजे इलेक्शन सुरूच आहेत आणि म्हणूनच सरकार त्या ठिकाणी 3,000 रुपये नक्कीच देऊ शकतं असं यावेळी वाटत आहे. जे की मागच्या वेळी मी स्पष्टपणे सांगितलं होतं की येणार नाहीत, कारण मागच्या वेळी असे इलेक्शन वगैरे काही नव्हतं. तुम्ही मित्रांनो किंवा लाडक्या बहिणींनो, तुम्ही आता सध्या टीव्ही पाहता, प्रत्येक जण टीव्ही पाहत असेल किंवा तुम्ही युट्यूब पाहत असाल. तुमच्या युट्यूबच्या किंवा टीव्हीच्या मध्ये पण ज्या ज्या व्हिडिओमध्ये सध्या जाहिराती आहेत सरकारच्या, त्या प्रत्येक जाहिरातीमध्ये लाडकी बहीण हा मुद्दा महत्वाचा आहे. लाडकी बहीण शिवाय काहीच होत नाही.
महिला हा मुद्दा सर्वांनी आता या ठिकाणी टार्गेट केलेला आहे. लाडकी बहीण, मुख्यमंत्र्यांच्या जाहिराती आहेत, भारतीय जनता पार्टीच्या असेल किंवा शिवसेनेच्या जाहिराती आहेत, आपल्या उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या असतील किंवा दादांच्या असतील, सर्वांच्या जाहिरातीमध्ये एक मुद्दा कॉमन आहे, तो म्हणजे लाडकी बहीण. आणि म्हणूनच लाडक्या बहिणींना कोणीही त्या ठिकाणी नाराज करू शकणार नाही आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3,000 रुपये येण्याची शक्यता 100% आहे. त्यामुळे लगेच तुम्ही नाराज होऊ नका, घाबरून जाऊ नका. जी आर येईल न येईल त्याबाबत देखील आपण वारंवार अपडेट घेत आहोत. आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देखील आपण अपडेट घेत आहोत. लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करण्याकरिता मुदत वाढ मिळावी म्हणून मागणी देखील करत आहोत. आणि नक्कीच तुमची ई केवायसी झाली आहे का, किंवा तुम्हाला किती पैसे आले किंवा तुमच्या काय ज्या अडचणी असतील त्या आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या अडचणी संदर्भात देखील आपण त्या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सर्व शंका दूर करण्याचा प्रयत्न करू. महत्त्वाचे व्हिडिओ असणार आहे. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि अशा अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.